मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा समोर आला आहे. संतोष देशमुख यांची हत्या करताना त्यांना क्रूरपणे मारहाण करतानाचे अनेक व्हिडिओ फोटो समोर आले. या फोटोनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. या हत्येच्या कटात सहभागी असलेले विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम घाटे, कृष्णा आंधळे हे सर्वजण या फोटोत पाहायला मिळत आहेत. संतोष देशमुखांची निर्घृण हत्या करतानाचे व्हिडिओ समोर आल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यामुळे आता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग येईल असं म्हटलं जात आहे. संतोष देशमुखांच्या हत्येपासून आतापर्यंत काय काय घडलं याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 10 डिसेंबर 2024 ला संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोग गावातील लोकांनी हत्येचा निषेध करण्यास सुरुवात केली. त्यांच्या मोर्चात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर यासह सर्वपक्षीय नेत्यांनी याला पाठिंबा दिला. सगळीकडून आरोपींना पकडण्यात यावे आणि त्यांना सजा व्हावी याची मागणी केली जाऊ लागली. म्हणून 11 डिसेंबर 2024 ला पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. तपासादरम्यान संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या प्रकरणी सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी म्हणजेच मकोका अंतर्गत या प्रकरणी सुमारे 1400 पानांचे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून विशेष मकोका न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आणि बीडचे भाजप आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासून हे प्रकरण लावून धरले. या प्रकरणातील आका वाल्मिक कराड असून आकाची देखील चौकशी करायला हवी अशी ठाम भूमिका सुरेश धस यांनी घेतली. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील राखेचा व्यवहार, वाल्मिक कराड ते धनंजय मुंडे कनेक्शन या सर्वांची कागदपत्रे समोर आणली. यानंतर सातत्याने वाढणारा दबाव लक्षात घेता आरोपी वाल्मिक कराडने पुण्यातील CID कार्यालयात आत्मसमर्पण केले. वाल्मिक कराड यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर खूप दबाव होता. कराड हे धनंजय मुंडे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. मात्र पोलिसांनी वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांचीही चौकशी केली आहे. CID ने मंजिली कराड, त्यांचे 2 अंगरक्षक, अजित पवार गटाचे बीड जिल्हाध्यक्ष यांच्यासह अनेक लोकांविरुद्ध चौकशी केली आहे. एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना दुसरीकडे भगवानगडाचे महंत शास्त्री नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा जाहीर केला. यामुळे नामदेव शास्त्रींवर टीका झाली. त्यातच आता काही दिवसांपूर्वी म्हणजे 26 फेब्रुवारी 2025 रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात CID बीडच्या विशेष मकोका कोर्टात वाल्मिक कराडसह 8 आरोपींच्या विरोधात एक आरोपपत्र दाखल झाले. हे आरोपपत्र 1400 पानांचं आहे. त्यामुळे या खंडणी प्रकरण आणि अपहरणाच्या प्रकरणात मोठे उलगडे आणि गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथून आरोपी पळून गेले होते. त्यावेळी वाशी येथील पारा चौकातील CCTV फुटेज पोलिसांना मिळाले. स्कॉर्पिओत एकूण 6 आरोपी होते. केज पोलीस आरोपींचा पाठलाग करत होते. पोलिसांनी वाशी चौकात नाकाबंदीही केली होती. पोलीस पाठलाग करत असल्याची माहिती मिळताच आरोपी गाडी सोडून पळून गेले होते. या घटनेचा 9 डिसेंबर 2024 च्या संध्याकाळी 7:10 CCTV फुटेज पोलिसांना मिळाले. ही घटना घडल्यानंतर संतोष देशमुख यांचा मृतदेह केज रुग्णालयात नेण्याऐवजी PSI राजेश पाटील यांनी कळमकडे कोणाच्या सांगण्यावरून वळवला याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या संदर्भात आरोपपत्र दाखल करून यात वाल्मिक कराडच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. विष्णू चाटे हा दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी असल्याचं समोर आले. 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर वाल्मिक कराड विरुद्ध पुरावे मिळाले. संतोष देशमुख यांच्या हत्येचे आणि त्यांना मारहाण करतानाचे 8 फोटो आणि 15 व्हिडिओ समोर आले. महाराष्ट्राला हादरवणाऱ्या संतोष देशमुखांच्या हत्येचा घटनाक्रम या फोटोतून उलगडला आहे. या हत्येवेळचे सर्व व्हिडिओ आणि फोटो पोलिसांकडून हस्तगत करण्यात आले आहेत. यात जयराम चाटे हा संतोष देशमुख यांची पॅन्ट काढताना दिसतोय, तर आरोपी महेश केदार हा त्या दृश्याचे सेल्फी घेत हैवानासारखा असताना दिसतोय.
तिसऱ्या फोटोत अमानुष मारहाणीनंतर संतोष देशमुख अर्धमेले झाले तेव्हा प्रतीक घुले देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय टाकून चेहऱ्यावर लघवी करतो. जयराम चाटे देशमुखांच्या अंगावरील शर्ट ओरबाडून काढतो. काढलेला शर्ट हातात धरून हसतो. यानंतर मारेकरी पाईप आणि वायरने संतोष देशमुखांवर वार करतात. लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ होते असे सर्व फोटो समोर आले आहे. हे फोटो समोर आल्यानंतर 3 मार्च 2025 रोजी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल दबाव वाढला. यानंतर रात्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर सकाळी 4 मार्च 2025 रोजी धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पीए कडून सागर बंगल्यावर राजीनामा पाठवला. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांचे पीए सागर बंगल्यावर पोहोचले. तो मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यानंतर धनंजय मुंडे यांनी ट्विट करत राजीनामा दिल्याचं सांगितलं. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझा मंत्रिपदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असे धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले. सदर घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सीआयडीवर कोणताही दबाव नव्हता. धनंजय मुंडेंच्या इथे बैठक झाली. धनंजय मुंडेंनी कारवाईत हस्तक्षेप केला असा एक जरी सबूत सीआयडीला मिळाला असता तर सीआयडीने कारवाई केली असती, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पण माझ्या माहितीनुसार अशी काही गोष्ट नाही. आमच्या पक्षाचे आणि विरोधातील लोक काही आरोप करत असतात. प्रॉसिक्युशन भावनेवर चालत नाही, हार्ड एव्हिडन्स चालते. सदर घटनेतील कोणताही आरोपी सुटणार नाही. अत्यंत कठोर शिक्षा केली जाईल असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. तर राजीनामा दिला नाही तर तुम्हाला मंत्रिमंडळाबाहेर काढण्यात येईल अशी धमकी मुंडे यांना तुम्ही दिल्याची माहिती सातत्याने पुढे येत होती. याविषयी मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी अत्यंत संयमित उत्तर दिले. मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं. या उपर सांगणं योग्य नाही, अशा शब्दात त्यांनी काय सांगायचं ते न सांगताही सांगून टाकलं. आता आरोपींना कधी व काय शिक्षा दिली जाईल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. त्या उपर राज्यात अनेक ठिकाणी बंद पाळले जात आहेत व मोर्चेही निघत आहेत. सदर घटनेचे पुढे काय होणार यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा इनसाइड स्टोरी. नमस्कार.